नमस्कार मित्रांनो, डिफेन्सिव्ह इन्व्हेस्टमेंट्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. एका मिनिटात स्टॉक सिलेक्शन करता येईल असं सांगणारे तुम्हाला खूप जण भेटतील, पण हे कदापि शक्य नाहीये. स्टॉक सिलेक्शन करणं इतकं सोपं नाहीये. स्टॉक सिलेक्शन करणं म्हणजे पहिल्यांदा ती कंपनी काय करते हे माहीत करणं आवश्यक आहे. त्या कंपनीचा प्रॉडक्ट काय आहे, त्या कंपनीचे बिझनेस मॉडेल काय आहे, त्या कंपनीचे कॉम्पिटिटर्स कोण आहेत, त्या कंपनीची मॅनेजमेंट कशी आहे, त्या कंपनीचं कॉर्पोरेट गव्हर्नन्स कसं आहे. या तर बेसिक गोष्टी झाल्या. ह्या बाबी तर आवश्यक आहेतच, पण त्याबरोबरच कंपनीची बॅलन्स शीट काय सांगते, कंपनीचं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट काय आहे, कंपनीमध्ये किती कॅश फ्लो जनरेट झालेला आहे, ह्या गोष्टी सुद्धा अतिशय महत्वाच्या आहेत. आणि या सगळ्यांमध्ये खूपसा वेळ द्यावा लागतो, त्याबरोबरच खूप अभ्यासही असावा लागतो. आणि जर तुमच्याकडे इतका वेळ नसेल, इतका अभ्यास नसेल, तर या प्रकारच्या स्टॉक सिलेक्शनमध्ये तुम्ही न पडलेलंच बरं, कारण मग यातून अतिशय नुकसान व्हायची सुद्धा शक्यता असते. म्हणूनच माझं असं स्पष्ट मत आहे की छोट्या गुंतवणूकदारांनी डायरेक्ट स्टॉकमध्ये गुंतवणूक न केलेलीच बरी. स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करताना काय रिस्क असते याबद्दलचा मी एक व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे. तो जर तुम्ही बघितलेला नसेल तर तो नक्की बघा. लिंक वर दिलेली आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे. पण जर कोणाची इतकी रिस्क घ्यायची तयारी असेल आणि स्टॉकमध्ये गुंतवणूक करून जर पाहायचंच असेल तर मग हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. यात मी स्टॉक सिलेक्ट कसा करावा आणि त्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक कशी करावी याबद्दलचा एक देसी जुगाड सांगितलेला आहे. आणि हा अतिशय सोपा मार्ग आहे. यात तुम्हाला जास्त अभ्यास करायची गरजही नाही आहे आणि यात तुमचा जास्त वेळ सुद्धा जाणार नाहीये. चला तर मग बघूयात हा देसी जुगाड काय आहे ते. सर्वात प्रथम तुम्ही हे ठरवा की तुम्ही जास्तीत जास्त किती जोखीम घेऊ शकता. प्रत्येकाची जोखीम घेण्याची मर्यादा किंवा क्षमता ही वेगवेगळी असते. स्टॉक्समध्ये आता तुम्ही पहिल्यांदाच गुंतवणूक करत आहात. मी असं सांगेन की जास्तीत जास्त फक्त 1 लाख रुपयेच तुम्ही सुरुवातीला गुंतवा. तुम्ही कमीत कमी हजारानेही ही सुरुवात करू शकता आणि हळूहळू जशी जशी तुमची माहिती वाढेल, अभ्यास वाढेल, अनुभव येईल, त्याप्रमाणे तुम्ही ही रक्कम वाढवू शकता. किती रक्कम गुंतवायची हे ठरवल्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे ही रक्कम कोणत्या स्टॉकमध्ये गुंतवायची, मग तो स्टॉक सिलेक्ट कसा करायचा. आणि हाच या व्हिडिओचा महत्वाचा मुद्दा आहे. आपण जेव्हा कोणत्या स्टॉकमध्ये पैसे गुंतवतो याचा अर्थ आपण त्या कंपनीचे भागीदार बनतो. त्यामुळे आपल्याला अशीच कंपनी शोधावी लागेल जी बाजारात दीर्घकाळापासून टिकून आहे, जी विश्वासार्ह आहे आणि जिची मॅनेजमेंट चांगली आहे. यालाच आपण फंडामेंटली स्ट्रॉंग कंपनी असं म्हणतो. मग प्रश्न हा उभा राहतो की ही कंपनी शोधायची कशी. आणि हाच तर खरा जुगाड आहे. या जुगाडमध्ये तुम्हाला जास्त वेळही द्यावा लागणार नाही आणि जास्त अभ्यास करायचीही गरज नाही. यात फक्त एकच गोष्ट आवश्यक आहे, ती म्हणजे चांगली निरीक्षण शक्ती. डोळे उघडे ठेवून जर आसपासचं जग तुम्ही बघितलं तर तुम्हाला बिझनेसच्या दृष्टिकोनातून कोणती कंपनी चांगली आहे हे नक्कीच कळून जाईल. यात पहिली पायरी म्हणजे तुम्ही एक काम करा, NSE निफ्टी 50 लिस्ट असं गुगल करा. गुगल केल्यावर तुम्हाला NSE ची वेबसाईट मिळेल. त्या वेबसाईटवर जाऊन निफ्टी 50 लिस्ट डाउनलोड करा. ही लिस्ट म्हणजे भारतातल्या पहिल्या 50 टॉपमोस्ट कंपन्यांची लिस्ट आहे. या सगळ्या कंपन्यांची मॅनेजमेंट एकदम चांगली आहे. या सगळ्या कंपन्यांचे रेकॉर्ड्स चांगले आहेत. या सगळ्या कंपन्यांचे कॉर्पोरेट गव्हर्नन्स चांगलं आहे. ही लिस्ट म्हणजे तुमची एक पहिली पातळी असेल. त्यानंतर ही लिस्ट तुम्ही वाचून बघा. ही लिस्ट वाचल्यावर तुम्हाला कळेल की या लिस्ट मधल्या बऱ्याचशा कंपन्यांचे प्रॉडक्ट्स तुम्ही खरेदी केले असतील किंवा या कंपन्यांच्या सेवांचा तुम्ही उपयोग केला असेल. जर असं असेल तर हे कम्पेअर करून बघा की त्यांचं प्रॉडक्ट कसं होतं, त्यांनी सेवा दिलेली चांगली होती का हे पडताळून बघा. आणि त्याबरोबरच जेव्हा जेव्हा तुम्ही बाजारात जाता, मॉलमध्ये फिरायला जाता किंवा बाहेर जाता, तेव्हा डोळे उघडे ठेवून निरीक्षण करत राहा. कोणकोणते प्रॉडक्ट्स तुम्हाला दिसतात ज्यांची खूप डिमांड आहे, जे प्रॉडक्ट विकत घ्यायला बाजारात खूप गर्दी होत आहे, किंवा तुमचे आजूबाजूचे लोक, तुमचे मित्र हे प्रॉडक्ट्स खरेदी करीत आहेत. ही पडताळणी करा.
आणि मग अशा कंपन्यांची एक लिस्ट बनवा. ही तुमची दुसरी पातळी असेल. हे स्टॉक सिलेक्शन कसं करायचं ते आपण एका उदाहरणावरून समजून घेऊ. समजा तुम्ही IT कंपन्यात काम करत आहात. याचाच अर्थ हा की तुम्हाला माहित आहे की IT कंपन्या येणाऱ्या काळात त्यांचा बिझनेस वाढतच जाणार, त्या बंद होणार नाहीत. मग तुम्ही त्या 50 कंपन्यांच्या लिस्टमध्ये एक चेक करा, IT कंपन्या कोणत्या आहेत. त्यामधून तुम्हाला इन्फोसिस, TCS अशा कंपन्या नक्कीच दिसतील. त्यांना वेगळं लिहून ठेवा. आय एम शुअर तुमच्याकडे नक्कीच बँक खातं असेल आणि त्या बँकेत तुम्ही महिन्यातून एखाद्या वेळेस तरी जात असाल. तर त्या बँकेचा रिस्पॉन्स कसा आहे, बिहेवियर कसं आहे, त्या बँकेत किती गर्दी आहे हे पडताळून बघा. आणि बँकेतली एखादी कंपनी या लिस्टमध्ये असेल तिला टिक मार्क करा. तुमच्याकडे 4 व्हीलर नक्कीच आहे, 2 व्हीलर नक्कीच आहे. तो प्रॉडक्ट कसा आहे हे समजून घ्या आणि आजूबाजूचे लोक कोणता प्रॉडक्ट यूज करतात ते बघा. कोणत्या प्रॉडक्टला, कोणत्या कारला, कोणत्या 2 व्हीलरला आज जास्त डिमांड आहे ते बघा. याचाच अर्थ कोणत्या कारसाठी किंवा कोणत्या 2 व्हीलरसाठी जास्तीत जास्त वेटिंग पिरियड आहे ते तपासून बघा. म्हणजे यामुळे तुम्हाला ऑटोमोबाईलची एखादी कंपनी या लिस्टमधून नक्कीच मिळेल. तुम्ही जेव्हा मॉलमध्ये जाता तेव्हा तुम्हाला असं नक्कीच दिसून येईल की फ्रीज, TV, लॅपटॉप हे घेण्यासाठी खूप गर्दी उसळलेली आहे. आणि आजकाल या साऱ्या गोष्टी 0 इंटरेस्ट EMI वर सहजच मिळतात. म्हणजे थोडंसं पेमेंट करून कोणताही इंटरेस्ट न देता EMI वर तुम्ही आज कोणतीही गोष्ट खरेदी करू शकता. मग तुम्ही हे बघा की EMI देणाऱ्या या अशा कोणत्या कंपन्या आहेत आणि मग त्या कंपनीला तुम्ही तुमच्या लिस्टमध्ये सामील करा. आय एम शुअर असं सगळं केल्यानंतर तुम्हाला या 50 कंपन्यांमधून कमीत कमी 5-1 कंपन्या तर नक्कीच सापडतील. याचाच अर्थ हा की आता तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी योग्य अशा 5 कंपन्यांची लिस्ट तयार आहे, ज्या तुम्ही स्वतःच्या अनुभवातून निवडलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर HDFC बँक आहे, इन्फोसिस आहे, महिंद्रा महिंद्रा आहे, लार्सन अँड टुब्रो आहे आणि बजाज फायनान्स आहे. इथे मी एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो की मी सेबी रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर नाही. आजचं हे जे डिस्कशन आहे आणि ह्या ज्या कंपन्या सांगितलेल्या आहेत त्या फक्त उदाहरणासाठी आहेत आणि हा कोणताही इन्व्हेस्टमेंटचा ॲडवाइस नाही. या कंपन्यात इन्व्हेस्ट करण्याआधी तुम्ही तुमच्या सल्लागाराचा सल्ला घेणे अतिशय आवश्यक आहे. आता तुमच्याकडे 2 गोष्टी तयार आहेत. एक म्हणजे रुपये 1 लाख तुम्हाला स्टॉकमध्ये गुंतवणूक करायचे आहेत हे तुम्ही ठरवलं आहे. आणि नंबर 2 म्हणजे कोणते स्टॉक घ्यायचे त्याची सुद्धा लिस्ट तयार आहे. तर मग आता प्रश्न हा आहे की हे पैसे या स्टॉक्समध्ये गुंतवायचे कसे आणि त्यांना वाढवायचं कसं, सो दॅट त्यातून आपलं नुकसान होऊ नये. तर मग आपण आता असं करायचं, या 5 कंपन्यांमध्ये इक्वल पैसे टाकायचे. म्हणजे आपल्याकडे 1 लाख रुपये आहेत तर 20-20 हजार रुपये प्रत्येक कंपनीत टाकायचे. पण एकदाच नाही, सुरुवातीला आपण फक्त 10,000 रुपये प्रत्येक कंपन्यात टाकणार, म्हणजे टोटल 50,000 रुपये आणि बाकीचे 50,000 रुपये आपण बँकेत ठेवणार. मग यानंतर ज्या ज्या कंपनींचे स्टॉक्स 10% खाली गेले की मग 1,000 रुपये त्यात अजून टाकणार. 20% खाली गेले तर 2,000 रुपये टाकणार. 30% खाली गेले तर 3,000 रुपये टाकणार आणि जर 40% खाली गेले तर 4,000 रुपये टाकणार. याचाच अर्थ हा की हळूहळू ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम आपण ही गुंतवणूक वाढवत जाणार आणि एकदा का ही गुंतवणूक पूर्ण झाली की मग जोपर्यंत आपल्याला पैशांची गरज नाही तोपर्यंत ही गुंतवणूक आपण काढणार नाही. कमीत कमी 5 वर्षे तरी हा गुंतवणुकीचा कालावधी असलाच पाहिजे. आणि जर तुम्ही हा गुंतवणुकीचा जुगाड केला तर मला खात्री आहे की तुम्हाला यातून चांगलाच फायदा होईल. बऱ्याच रिटेल इन्व्हेस्टर्सना स्वतःहून स्टॉकमध्ये गुंतवणूक करावी असं वाटतं, पण मग त्यांच्याकडे इतका वेळ नसतो आणि डिटेल अभ्यासही नसतो. मग ते काय करतात तर कोणाची तरी टिप्स ऐकून गुंतवणूक करतात आणि मग स्वतःचं नुकसान करून घेतात. तुमचं असं नुकसान होऊ नये म्हणूनच आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे, जेणेकरून हा देसी जुगाड करून तुम्ही स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करायची
तुमची इच्छा सुद्धा पूर्ण कराल आणि तुमचं नुकसान पण होणार नाही. पण मी जर खरं माझा एक्सपिरियन्स सांगितला तर जर तुम्हाला खरंच करोडपती व्हायचं असेल तर यापेक्षाही अतिशय सोपा मार्ग आहे आणि तो म्हणजे SIP द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत जाणे. तुम्ही एवढं जरी केलं तरीही तुम्ही आरामात संपत्ती बनवू शकता. करोडपती कसं बनायचं याची चेकलिस्ट सांगणारा एक व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे. तो तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. लिंक वर दिलेली आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा आहे. मला आशा आहे की हा व्हिडिओ पाहून तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती मिळाली असेल. जर असं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू सून.